लेक्चर 1 एम्स ऑफ एपिडेमियोलॉजी हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह. ह्याच्यामध्ये डेफिनेशन पहिलं, स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ रिलेटेड स्टेट्स अँड इव्हेंट्स अँड मेजर्स टू कंट्रोल अँड प्रिव्हेंट द डिसीज. डिस्ट्रीब्युशन अँड डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ रिलेटेड स्टेट्स अँड इव्हेंट्स दॅट यूज टू कंट्रोल अँड प्रिव्हेंट द डिसीज. एम्समध्ये स्टडी बर्डन ऑफ डिसीज, असोसिएटेड अँड पॉझिटिव्ह फॅक्टर्स आणि कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन. पहिलं बर्डन, मग परत असोसिएटेड आणि पॉझिटिव्ह फॅक्टर्स आणि परत कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन. नंतर हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हमध्ये हे पहिले जॉनचे 3 लक्षात ठेवायचे, जॉन लास्ट, जॉन स्नो आणि जॉन जर्वेंट. ह्याच्यामध्ये जॉन लास्टनं दिलं डेफिनेशन ऑफ एपिडेमियोलॉजी. जॉन स्नोनं एपिडेमिक्स ऑफ कॉलरा, त्याला म्हणायचं फादर ऑफ एपिडेमियोलॉजी जॉन स्नो. आणि फाउंडर ऑफ एपिडेमियोलॉजी फ्रॅक्युस्टोरियस. नंतर जॉन जेरियंट हे फादर ऑफ डेमोग्राफी. परत हे 3 लक्षात ठेवायचे, जेम्स लीड, एडवर्ड जेनर, लुईस पाश्चर. जेम्स लीडनं स्कर्वी दिलं आणि व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी. एडवर्ड जेनरनं वॅक्सिनेशन, फादर ऑफ वॅक्सिनेशन. लुईस पाश्चरनं जर्म थेअरी दिली. आता आणि हिपोक्रेट्स इज द फादर ऑफ मेडिसिन. नंतर ह्याच्यातलं सुश्रुता, फादर ऑफ इंडियन सर्जरी. सॅम्युअल हॅनेमन, फादर ऑफ होमिओपॅथी. मॅकमेहननं दिली वेब ऑफ कॉझेशन. पॅटेन कॉफरनं दिली मल्टीफॅक्टरियल डिसीज कॉझेशन. हिलनं दिली क्रायटेरिया ऑफ कॅज्युअलिटी. फादर ऑफ पब्लिक हेल्थ कॉलरा. आणि फादर ऑफ एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन डेव्हिड सॅकेट, एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. म्हणजे पहिलं डेफिनेशन ऑफ एपिडेमियोलॉजी कोणी दिली, जॉन लास्टनं. नंतर जॉन स्नोनं काय केलं, फादर ऑफ एपिडेमियोलॉजी एपिडेमिक्स ऑफ कॉलरा. नंतर फादर ऑफ डेमोग्राफी जॉन जेरियंट. नंतर फाउंडर ऑफ एपिडेमियोलॉजी फ्रॅक्युस्टोरियस. नंतर व्हिटॅमिन सी जेम्स लिंड. फादर ऑफ वॅक्सिनेशन एडवर्ड जेनर. जर्म थेअरी ऑफ डिसीज लुईस पाश्चर. त्याच्यानंतर लँडमार्क रिसर्च स्टडीज डॉल अँड हिल स्मोकिंग आणि लंग कॅन्सरवरती. त्यानंतर अकॉर्ड मॅक्रोव्हॅस्क्युलर आणि मायक्रोव्हॅस्क्युलर लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन इन डायबिटीज. फ्रॅमिंगम ते कोहॉर्ट फॉर हार्ट स्टडी. नंतर MGRS मल्टीसेंट्रिक ग्रोथ रेफरन्स स्टडी. त्याच्यामध्ये ग्रोथ चार्ट्स फॉर मॉनिटरिंग ग्रोथ. WHO सॉलिडॅरिटी ट्रायल हे ह्याच्यात MGRS मधलं लार्जेस्ट इंटरनॅशनल क्लिनिकल ट्रायल असोसिएटेड टू असेस फॉर ट्रीटमेंट ऑफ COVID-19. रेमडेसिवीरचा यूज इन COVID-19 आणि रेमडेसिवीर न्यूक्लियोटाइड ॲनालॉग RNA पॉलिमरेज इनहिबिटर. रिकव्हरी ट्रायल इम्पॅक्ट ऑफ यूज ऑफ डेक्सामेथाझोन इन COVID-19. ह्याच्यामध्ये रेमडेसिवीर आहे WHO सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये. रिकव्हरीमध्ये डेक्सामेथाझोन आहे. स्टॅनफोर्ड ट्रायलमध्ये काय तर 3 कम्युनिटीज ऑन हेल्थ एज्युकेशन कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजच्या. त्याच्यानंतर नॉर्थ करेलिया प्रोजेक्ट. ह्याच्यामध्ये रिझल्ट्स ऑफ स्टडी इम्पॉर्टन्स ऑफ हेल्थ कम्युनिकेशन आणि अर्ली डायग्नोसिस, अर्ली मॅनेजमेंट फॉर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस. नॉर्थ करेलिया प्रोजेक्ट आणि रोज 10 year इन्क्युबेशन पिरियड. मल्टिपल रिस्क फॅक्टर इंटरव्हेन्शन ट्रायल. ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर असेल स्मोकिंग, डाएट, हायपरटेन्शन. ऑस्लो इंटरव्हेन्शन ट्रायलमध्ये डिक्रीज स्मोकिंग आणि कोलेस्ट्रॉल. लिपिड रिसर्च क्लिनिक स्टडी डिस्लिपिडेमियासाठी, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज कमी करण्यासाठी. मोनिका हे खूप जास्त याच्यामधले असते. डन 26 countries बाय WHO फॉर मॉर्बिडिटी, मॉर्टॅलिटी, रिस्क फॅक्टर असेसमेंट. अकॉर्ड ॲडव्हान्स VADT स्टडी ऑफ डायबिटीज मेलाइटस, मायक्रोव्हॅस्क्युलर कंपोनंट्स, पॅथोजेनेसिस. बेसिक्स इन एपिडेमियोलॉजी. ह्याच्यामध्ये पहिलं रेट, रेशो आणि प्रपोर्शन. तर एक असते रेशो, एक असते नॉन रेशोमध्ये रेट आणि प्रपोर्शन आहेत. ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, रेशो जास्त त्याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेपरेट एंटिटीज, त्यांचं कोरिलेशन नसते. नंतर ह्याच्यामध्ये न्यूमरेटर इज अ पार्ट ऑफ डिनॉमिनेटर. परत रेट आणि प्रपोर्शनमधला डिफरन्स. तर रेटसाठी टाईम लागते ना, जिथं कुठं पण टाईम दिलेला असते ती रेट असते. आणि ह्याच्यामध्ये नो अकाउंट ऑफ टाईम हे डिफरन्स आहे. आणि एनी मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर एक्सप्रेस्ड मोस्टली इन पर्सेंटेजमध्येच आपण प्रपोर्शन टाकतो. आणि ह्याचा मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर काही पण असू शकतो. एक्झाम्पल्स ह्याचे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो. ह्याच्यामध्ये मॅटर्नल डेथ घेतल्यात होते, खाली लाईव्ह बर्थ घेतल्यात, म्हणजे वरती आहे वुमेनचं, खाली आहे चिल्ड्रनचं. मॅटर्नल डेथ अपॉन लाईव्ह बर्थ इंटू 1 लाख. आणि ह्याच्यामध्ये वरती मॅटर्नल डेथ आहेत रेट
वरती डेथ आणि खाली वुमन्सच आहे, वरती पण वुमन खालती पण वुमन. आणि इन्सिडन्स इज अ एक्झाम्पल ऑफ रेट. आणि प्रिव्हॅलन्स इज अ एक्झाम्पल ऑफ प्रपोर्शन. केस फॅटॅलिटी रेट ह्याच्यामध्ये नंबर ऑफ डेथ ड्यू टू डिसीज डिवायडेड बाय टोटल केसेस ऑफ ड्यू टू सेम डिसीज. रेबीजचा केस फॅटॅलिटी रेट 100% आहे. नोटिफाईड एंटिटी हॅज टाईम अँड इज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज. देन म्हणजे दोन्ही पण असेल, समजा टाईम पण असेल आणि पर्सेंटेज पण असेल, तर आपण टाईम धरायचं, म्हणजे काय धरायचं, रेट धरायचं. तर प्रिव्हॅलन्स कॅन बी प्रपोर्शन, रेट आणि रेशो. प्रिव्हॅलन्स काही असू शकते तिन्हीपैकी. मेजर्स ऑफ मॉर्टॅलिटी ह्याच्यामध्ये कॉज स्पेसिफिकमध्ये वरती तर डेथ ड्यू टू डिसीज डिवायडेड बाय मीडियर पॉप्युलेशन इंटू 1000 हे काय तर रेट आहे. नंतर क्रूड डेथ रेट ह्याच्यामध्ये डेथ डिवायडेड बाय अमाऊंट इंटू 1000 रेट. केस फॅटॅलिटी रेट ह्याच्यामध्ये डेथ ड्यू टू डिसीज केसेस इंटू 100 असल्यामुळे इथं प्रपोर्शन आहे. आणि प्रपोर्शनल मॉर्टॅलिटी रेट ह्याच्यामध्ये पण 100 आहे, प्रपोर्शन आहे. आणि डेथ ड्यू टू डिसीज डिवायडेड बाय टोटल डेथ ऑल कॉजेस ह्याच्यामध्ये. मीडियर पॉप्युलेशन जुलै 1ला आपण मोजतो. नंतर मेजर्स ऑफ मॉर्बिडिटीमध्ये इन्सिडन्स आहे पहिल्यांदा. वरती आपण काय काय बघितलं, मेजर्स ऑफ मॉर्टॅलिटीमध्ये क्रूड डेथ रेट, कॉज स्पेसिफिक डेथ रेट, केस फॅटॅलिटी रेट आणि प्रपोर्शनल मॉर्टॅलिटी रेट. आता मॉर्बिडिटीमध्ये इन्सिडन्स असते तर फक्त न्यू केसेस, नंबर ऑफ न्यू केसेस ॲट अ टाईम, म्हणजे आता किती नवीन केस आला त्याला म्हणायचं इन्सिडन्स. ह्या टाईमला किती आला, म्हणजे नंबर ऑफ न्यू केसेस ॲट ऑफ स्पेसिफिक डिसीज ॲट गिवन पिरियड ऑफ टाईम डिवायडेड बाय पॉप्युलेशन ॲट रिस्क ॲट द सेम टाईम इंटू 1000. प्रिव्हॅलन्स म्हणजे काय असते, आजच्या पण किती केसेस आले आणि आत्तापर्यंत आधी किती केसेस होत्या, म्हणजे किती केसेस आहेत प्रेझेंट. नंबर ऑफ न्यू आणि ओल्ड केसेस दोन्ही पण, हे असते प्रपोर्शन. टाईप्स ह्याच्यामध्ये पॉईंट प्रिव्हॅलन्स आहे आणि पिरियड प्रिव्हॅलन्स आहे. पॉईंट प्रिव्हॅलन्स म्हणजे ॲट द स्पेसिफिक टाईम, म्हणजे आता या टाईमला आत्ता किती केसेस आहेत आणि जुन्या किती केसेस आहेत. आणि एक पिरियड, या पिरियडमध्ये नवीन किती केस आल्या आणि जुन्या किती केस होत्या, त्याला म्हणायचं पिरियड प्रिव्हॅलन्स. विदिन स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम ह्याच्यामध्ये ॲट द स्पेसिफिक टाईम विदिन. नंबर ऑफ पॉईंट प्रिव्हॅलन्स कसा फाइंड करायचा, नंबर ऑफ ऑल केसेस प्रेझेंट ॲट अ पॉईंट ऑफ टाईम इन डिवायडेड बाय एस्टिमेटेड पॉप्युलेशन ॲट सेम टाईम इंटू 100. आणि नंबर ऑफ ऑल केसेस and during a period of time estimated immediate population interval population at risk into 100. Incidence may or may not change with respect to prevalence. एक्झाम्पल ह्याच्यामध्ये आता इन्सिडन्स बघायचा. इन्सिडन्स म्हणजे काय असते, फक्त न्यू केसेस. तर ह्या टाईममध्ये एवढ्या टाईममध्ये नवीन केसेस जुन्या घ्यायच्या नाही, ह्याच्या आधीच्या घ्यायच्या नाही, ह्याच्या नंतरच्या घ्यायच्या नाही. ह्या टाईममध्ये किती केसेस आल्या, 4, 5 आणि 8 ही झाला इन्सिडन्स. तर प्रिव्हॅलन्स म्हणजे जुन्या पण आत्ताच्या पण. तर पॉईंट प्रिव्हॅलन्स असते आणि पिरियड प्रिव्हॅलन्स असते. तर पॉईंट म्हणजे समजा आता त्यांनी विचारलं 20 जानेवारीला या पॉईंटला किती केसेस आहेत, तर या पॉईंटला कोणती कोणती केस प्रेझेंट आहे, पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी नाही, पाचवी नाही, 6वी आहे नाही, 6वी पण आधीच आहे, 8वी एवढ्याच आहेत, सॉरी 9वी पण आहे, 8वी नाही. म्हणजे 1, 2, 1, 2, 3, 9. तर 3 मार्चला 3, 5. तर पिरियड प्रिव्हॅलन्स ह्या एवढ्या पिरियडमध्ये हे आहे 1, 2, 3, 4, 5, 8, 9. तर एक्झाम्पल, न्यू रिॲक्शन न्यू ट्रीटमेंट इन्क्रीज लॉंगेविटी ऑफ लाईफ डज नॉट क्युअर डिसीज. म्हणजे एखादं आपण न्यू ट्रीटमेंट लागू केली त्याच्यामध्ये त्याची लॉंगेविटी वाढली पण डिसीज क्युअर नसेल झाला, तर जर कम्युनिकेबल डिसीज असेल, समजा एक बकेट आहे त्याच्यामध्ये न्यू केसेस ॲड होत गेल्या त्याच्यामध्ये, तर काही नीट होत्यात, काही डेथ होत्यात. पण ह्याच्यामध्ये काय झालं, तर एखादी ट्रीटमेंट आपण ॲज दिली त्याच्यामुळं लॉंगेविटी वाढली पण डिसीज क्युअर नाही झाला, म्हणजे इथल्या केसेस वाढत गेल्या, डेथ नाही झाल्या आणि क्युअर झाल्या. डज नॉट क्युअर डिसीज आणि डेथ पण नाही झाला का, तर लॉंगेविटी वाढली. मग इथं काय होणार, इथं प्रिव्हॅलन्स म्हणजे जुन्या केसेस वाढत राहणार, म्हणजे जुन्या केसेस वाढल्या. पण इन्सिडन्स तर पहिला जेवढ्या आठवतात तेवढ्याच वाढणार, म्हणजे इन्सिडन्स सेम राहिला. आणि इथं कम्युनिकेबल डिसीज असला तर प्रिव्हॅलन्स तर वाढणारच, मग पण हे कम्युनिकेबल असल्यामुळे कम्युनिकेबिलिटी वाढल्यामुळे इन्सिडन्स पण वाढते. त्याच्यानंतर पुढचं टॉपिक एपिडेमॉलॉजिकल मेथड्स आणि डिस्क्रिप्टिव्ह एपिडेमॉलॉजी. पहिलं
क्लासिफिकेशन, एपिडेमिओलॉजिकल स्टडी डिझाईन, ऑब्झर्वेशनल, एक्सपेरिमेंटल आणि एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. ऑब्झर्वेशनलमध्ये कोणतं डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिकल, एक्सपेरिमेंटलमध्ये रँडमाइज्ड ट्रायल आणि नॉन रँडमाइज्ड ट्रायल, आणि एव्हिडन्स बेस्डमध्ये सिस्टमॅटिक रिव्ह्यूज आणि मेटालिसिस. म्हणजे पहिलं ऑब्झर्वेशनल, एक्सपेरिमेंटल, फक्त ऑब्झर्वेशन एक्सपेरिमेंट पण, आणि तिसरा एव्हिडन्स बेस्ड. ऑब्झर्वेशनल आणि एक्सपेरिमेंटल, ऑब्झर्वेशनमध्ये कोणते डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिकल आहे, एक्सपेरिमेंटल ट्रायल्स आहेत, रँडमाइज ट्रायल, नॉन रँडमाइज ट्रायल आणि एव्हिडन्स बेस्ड. डिस्क्रिप्टिव्हमध्ये टाईम, प्लेस, पर्सन लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये केस रिपोर्ट काय असते तर एक सिंगल केस, आणि सिरीज काय असते तर मल्टिपल केसेस. टाईम डिस्ट्रीब्युशन, आता टाईममध्ये शॉर्ट टर्म, पिरियडिक, लॉंग टर्म. शॉर्ट टर्म पहिलं, शॉर्ट टर्ममध्ये कॉमन सोर्स असणार किंवा मल्टिपल सोर्स असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका सोर्समुळं खूप जास्त डिसीज व्हायला, सिंगल एक्सपोजर म्हणजे एक माणूसाला तेवढाच एक डिसीज झाला. तर फूड पॉयझनिंग म्हणजे एकदा जेवण बनवलं त्यातून एक फूड पॉयझनिंग झाली तर ती एकदा झाली. हे झालं एक एक्झाम्पल. त्याच्यामध्ये एकदा फूड पॉयझनिंग झाली, केसेस वाढल्या, एकदा फूड पॉयझनिंग झाली, केसेस वाढल्या, परत कमी झाल्या. हे आहे सिंगल एक्सपोजर पॉईंट सोर्स, आणि आहे मल्टिपल एक्सपोजर पॉईंट सोर्स. मग एकदा सिंगल एक्सपोजर झाला, आता मल्टिपल एक्सपोजर म्हणजे एखादी वेल आहे त्याच्यामध्ये कंटॅमिनेटेड वॉटर आहे, त्याच्यामध्ये लोक येणारे कंटॅमिनेटेड पाणी घेणार जाणार, लोक येणार कंटॅमिनेटेड जाणार, असं. त्याच्यामुळं मग इथं वाढत जाणार. त्याच्यामुळं एक राईज होणार पेशंट्समध्ये, आणि ती वाढत जाणार. त्याच्यामध्ये एक सिंगल कर्व आला, एक पीक आला. ह्याच्यामध्ये सेकंडरी वेव्ज आल्या, ह्याच्यामध्ये सेकंडरी वेव्ज नाही येणार, नो सेकंडरी वेव्ह. ह्याच्यामध्ये रॅपिड राईज, रॅपिड फॉल, ह्याच्यामध्ये फॉलच नाही. ह्याच्यामध्ये सस्टेनड राईज आणि हायपर एंडेमिक स्टेज ऑफ डिसीज. ह्याच्या एक्झाम्पल आहेत कंटॅमिनेटेड वेल आणि इन्फेक्टेड कुक. आता मल्टिपल सोर्सेस म्हणजे ते HIV ट्रान्समिशन, खूप सारे पेशंट असतात त्याचे ट्रान्समिशनसाठीचे, म्हणजे पर्सन टू पर्सन, ॲनिमल ट्रान्समिशन, ह्याला म्हणायचं मल्टिपल एक्सपोजर. मल्टिपल सोर्स प्रोपॅगेटेड एपिडेमिक्स झालं. आता कंट्रोल ऑफ प्रोपॅगेटेड, हे कंट्रोल कसं करायचं तर हर्ड इम्युनिटी, वॅक्सिनेशन आणि नो ससेप्टेबल पॉप्युलेशन. हर्ड इम्युनिटी द्यायची, वॅक्सिनेशन करायचं आणि नो ससेप्टेबल पॉप्युलेशन. टाईम फ्लक्च्युएशन झालं तर शॉर्ट टर्म झालं. आता पिरियडिक आणि लाँग टर्म. पिरियडिकमध्ये सीझनल असतात आणि सायक्लिकल. सीझनल म्हणजे मॉन्सूनमध्ये वेगळे डिसीज होते, म्हणजे वेक्टर बॉर्न डिसीज होते, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट वाढतात. विंटरमध्ये रेस्पिरेटरी इन्फेक्शन व्हायला चालू होते, स्प्रिंगमध्ये ॲलर्जी होते, आणि समरमध्ये गॅस्ट्रोएंटेरायटिस, स्ट्रोक होते. सायक्लिकलमध्ये डेंग्यू 1-2 वर्षातून एखाद्या वेळेला जास्त वाढते, मिजल्स 2 ते 3 वर्ष, रुबेला 4 ते 9 वर्ष, इन्फ्लुएन्झा 7 ते 10 वर्ष. डेंग्यू 1 ते 2 वर्ष, मिजल्स 2 ते 3 वर्ष, रुबेला 4 ते 9 वर्ष, इन्फ्लुएन्झा 7 ते 10 वर्ष. त्याच्यानंतर लॉंग टर्ममध्ये सेक्युलर ट्रेंड्स, एपिडेमिओलॉजिकल ट्रान्झिशन, शिफ्ट ऑफ द टाईप ऑफ डिसीज ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाईम. नोट, डेमोग्राफिक ट्रान्झिशन, चेंज इन द ट्रेंड विथ रिस्पेक्ट टू बर्थ अँड डेथ. तर टाईम झाला तर प्लेसमध्ये एका स्पेसिफिक स्पेसमध्ये एखादा डिसीज प्रिडॉमिनंटली असते. काला आजार कुठे, वेस्ट बेंगॉल. जॅपनीज एन्सेफेलायटिस UP. गॉयटर हिमाचल प्रदेश. कांगरी कॅन्सर जम्मू काश्मीर. कांगरी जम्मू काश्मीर. गॉयटर हिमाचल प्रदेश. जॅपनीज एन्सेफेलायटिस JEUP ला जास्त होती, JEUP. काला आजार वेस्ट बेंगॉल. नंतर लिम्फॅटिक फिलारियासिस सेंट्रल इंडिया, बिहार झारखंडच्या तिथं, UP छत्तीसगड, महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल, कर्नाटका. सेंट्रल इंडिया. नंतर फॅल्सिपारम मलेरिया नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स. स्टमक कॅन्सर जपान. CA ब्रेस्ट अमेरिका. CA सर्विक्स इंडिया. म्हणजे कालाजार वेस्ट बेंगॉल, JEUP. नंतर गॉयटर हिमाचल. नंतर कँगरी जम्मू काश्मीर. लिम्फॅटिक फिलारियासिस सेंट्रल इंडिया. फॅल्सिपारम मलेरिया नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स. स्टमक कॅन्सर जपान. CA ब्रेस्ट अमेरिका. CA सर्विक्स इंडिया. येलो फीवर एक्झॉटिक इन इंडिया. आणि रेबीज फ्री एरियाज लक्षद्वीप, अंदमान निकोबार. रेबीज फ्री एरियाज. नंतर डिसीज बेस्ड ऑन रिजन. तर प्लेस चालू आहे ना, मग रिजनवरून. रुरलला काय असते, अर्बनला काय असते. रुरलला झुनोटिक, डर्मॅटोसिस, मायकोसिस, आणि अर्बनमध्ये डिप्रेशन, अँझायटी, कोरोनरी आर्टरी डिसीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी. आता प्लेस झाला तर पर्सनमध्ये मेल्समध्ये वेगळी, मेल्समध्ये थायरॉईड केसेस आणि हायपरटेन्शन जास्त असते. फिमेल्समध्ये थायरॉईड कॅरियर, ह्याच्यामध्ये कॅरियर आणि केस, फिमेल मेल.
तेरी परवास वेखणना. मेल्समध्ये केस जास्त असतात आणि फिमेल्समध्ये कॅरियर जास्त असतात. थायरॉइड डिसऑर्डर, अँझायटी, मेंटल हेल्थ इश्यूज. नंतर एजमध्ये चिकन पॉक्स लहान बाळांमध्ये असते. डिप्थेरिया डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये 1 ते 5 वर्षांमध्ये असतं आणि डेव्हलप्डमध्ये 15 वर्षाच्या पुढे असते. म्हणजे हे वर्ष लक्षात ठेवा. रुबेला 3 ते 10 वर्ष आणि इकडं 15 वर्षापेक्षा जास्त. मिझल्स 6 मंथ ते 3 इयर. मेनिंगोकोकल मेनिंजायटिस 3 ते 12 मंथ. ट्युबरक्युलोसिस 15 ते 30 वर्ष. नंतर पोलिओमायलायटिस 6 मंथ ते 3 इयर्स. डायरियल 6 मंथ 2 इयर. म्हणजे हे मिझल्स आहे ना 6 मंथ 3 इयर. पोलिओ 6 मंथ 3 इयर. डायरिया 6 मंथ 2 इयर. परत ट्युबरक्युलोसिस राहते मोठ्यांमध्ये लक्षात. आणि मिझल्स रुबेला लहानांमध्ये कॉमन असतात पण डेव्हलप्डमध्ये मोठ्यांमध्ये होतात. डेव्हलपिंगमध्ये लहानांमध्ये असते 3 ते 10 वर्ष आणि डेव्हलप्डमध्ये 15 वर्षापेक्षा जास्त. चिकन पॉक्स तर लहानांमध्ये असते अंडर 10 इयर्स. डिप्थेरिया डेव्हलपिंगमध्ये 1 ते 5 मध्ये असते आणि डेव्हलप्डमध्ये 15पेक्षा जास्त असते. हुकवर्म 15 ते 25. टायफॉईड 5 ते 19. बायमॉडलमध्ये पीक इन 2 एज ग्रुप. हॉजकिन लिम्फोमा 15 ते 35 इयर्स आणि 50 इयर्स. नंतर हे म्हणजे दोन एज ग्रुपमध्ये पीक दाखवते. ह्या पण वर्षामध्ये जास्त असते आणि ह्या पण ह्याच्यामध्ये. अदर पॅरामीटर्स दॅट डिफाईन डिसीजेस सेन्सिटिव्ह ऑक्युपेशन बिहेवियर मायग्रेशन. स्टेप्स इन डिस्क्रिप्टिव्ह एपिडेमिओलॉजी. पहिलं डिफाईन द पॉप्युलेशन अंडर स्टडी. नंतर डिसीज. नंतर टाईमप्लेस पर्सन. म्हणजे पहिलं पॉप्युलेशन, नंतर डिसीज, नंतर टाईमप्लेस पर्सन. नंतर मेजरमेंट ऑफ डिसीज, कंपॅरिझन आणि फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस. आता ॲनालिटिकल आणि एक्सपेरिमेंटल एपिडेमिओलॉजी. याच्यामध्ये सस्पेक्टेड रिस्क फॅक्टर पॉझिटिव्ह टेस्ट ऑन इटिओलॉजिकल हायपोथेसिस. म्हणजे कशासाठी असते एक तर रिस्क फॅक्टर आता आहे इथं अवेलेबल आणि टेस्ट अँड इटिओलॉजिकल हायपोथेसिस. आता टाईप ऑफ ॲनालिटिकल स्टडी. त्यामध्ये क्रॉस सेक्शनल, केस कंट्रोल आणि कोहर्ट. मग क्रॉस सेक्शनलमध्ये काय असते तर पूर्ण स्टडीच्या ग्रुपवर पूर्ण पॉप्युलेशनवरती स्टडी करतात. म्हणजे समजा असं बघायचं की एकदम आता एक घ्यायचा पॉप्युलेशन, त्याच्यावर बघायचं की सध्या काय कंडिशन आहे. म्हणजे स्नॅपशॉट ऑफ पॉप्युलेशन. ट्रान्सफर स्टडी. सर्वे करायचा तिथला आणि बघायचं की कुणाला काय झाले. इन्सिडन्स नॉट गिवन. प्रिव्हॅलन्स समजते आपल्याला डिसीजचा. म्हणजे इन्सिडन्स समजणारच नाही. आता समजा आपण हे चेक केलं कुणाला काय झालं ह्याच्यामध्ये काय समजणार. आत्ता किती केस भेटल्या, जुन्या किती केसेस होत्या, किती केस ॲड होतात ते नाही समजत. म्हणजे इन्सिडन्स नाही समजत क्रॉस सेक्शनलमध्ये. त्याच्यामध्ये केस कंट्रोल रेट्रोस्पेक्टिव्ह. म्हणजे आता इफेक्ट बघायचा, टू कॉजकडे जायचं म्हणजे मागं जायचं. म्हणजे आता बघायचं ह्याला डिसीज आहे तर ह्यानं आधी काय काय केलं आहे, कुठल्या रिस्क फॅक्टरसोबत त्याचं एक्सपोजर झालं ते बघायचं. म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह आहे हे. क्रॉस सेक्शनल स्नॅपशॉट म्हणजे सध्या लगेच. केस कंट्रोल मागं जायचं आणि कोहर्ट पुढं जायचं. ह्याच्यामध्ये काय करायचं, सिलेक्शन ग्रुप म्हणजे रँडम सिलेक्शन ऑफ पॉप्युलेशन विथ डिसीज आणि विदाऊट डिसीज. नंतर रिस्क फॅक्टर, सस्पेक्टेड रिस्क फॅक्टर फॉर्म्युलेटेड मेथड, इंटरव्ह्यू आणि इन्फरन्स, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ. ह्याच्यामध्ये ना इन्सिडन्स समजते ना प्रिव्हॅलन्स समजते. ह्याच्यामध्ये फक्त एवढं समजते की प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स म्हणजे सस्पेक्टेड रिस्क फॅक्टर घेतला होता पण ते त्याच्या लाईफमध्ये आला होता का नाही. कोहोर्ट स्टडी ह्याच्यामध्ये प्रॉस्पेक्टिव्ह आहे. म्हणजे आज बघायचं आपण इथून चालू करायचं पुढं की हां म्हणजे ह्याला डिसीज बघायचं की हां आता ही दारू पिते, स्मोकिंग करते, हे करते. तर बघायचं 10 वर्षांनी त्याला डिसीज झाला आहे का नाही. मग तोपर्यंत त्याचा फॉलोअप घेत राहायचा. फॉलोअप आला तर कोहोर्टवर लक्षात ठेवायचं. विथ रिस्क फॅक्टर आणि विदाऊट रिस्क फॅक्टर पॉप्युलेशन घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रिव्हॅलन्स समजत नाही पण इन्सिडन्स समजते. नंतर एलिमेंट्स अँड स्टेप्स ऑफ स्टडीज. म्हणजे पहिल्यांदा आता केस कंट्रोल स्टडी आहे तर केस कंट्रोलमध्ये केस घ्यायचा, कंट्रोल घ्यायचा, मॅचिंग करायची. ह्याचं लक्षात ठेवायचं SCME. सिलेक्शन, मॅचिंग, मेजरमेंट, ॲनालिसिस. ऑड्स रेशोमध्ये AD-BC. लगेच ते कालसारखा तयार करायचा. डिसीज पॉझिटिव्ह, डिसीज निगेटिव्ह, रिस्क फॅक्टर पॉझिटिव्ह, रिस्क फॅक्टर निगेटिव्ह. डिसीज पॉझिटिव्हमध्ये APCD. ऑड्स रेशोचा फॉर्म्युला AD/BC. आणि हे फॉर्म्युला कसा बनते, ऑड्स ऑफ इव्हेंट एक्सपोज्ड, ह्याला एक्सपोज झाला आहे आणि ऑड्स ऑफ एन इव्हेंट इन नॉन एक्सपोज्ड. आता
जर कुठं पण रिस्क फॅक्टरचं नाव आलं तर ते पहिल्यांदा रिस्क फॅक्टरकडून जायलं पुढं तर ते असते कोहोर्ट. जर आपण डिसीजकडून जायलो तर ती असते केस कंट्रोल. जर पूर्ण पॉप्युलेशन सांगितलं ते असते क्रॉस सेक्शनल. कोहोर्टचा आपण रिस्क फॅक्टर बघतो, पुढं फॉलोअप घेतो. केस कंट्रोलचा आपण आत्ता त्यांना डिसीज आहे हे बघतो आणि इंटरव्ह्यू घेत जातो की मागं तुमच्या लाईफमध्ये काय काय झाले. टोटल पॉप्युलेशनचा सर्वे करायचा, म्हणजे आत्ता एवढी पॉप्युलेशन घ्यायची, त्यांचा सर्वे करायचा. ह्याच्यापैकी कोणाकोणाला डायबिटीज आहे, ह्याच्यापैकी कोणाकोणाला हायपरटेन्शन आहे असं. आणि रिस्क फॅक्टर जरी असला तर इथं पण रिस्क फॅक्टर आहे. पण जर समजा प्रिव्हियस मेडिकल रेकॉर्ड चेक केले तर त्याला म्हणायचं रेट्रोस्पेक्टिव्ह कोहोर्टचा दुसरा टाईप आहे. स्टडी ऑफ चॉईस काय नाही बरंच. नंतर कोहोर्ट स्टडी. केस कंट्रोलचे काय काय स्टेप्स होत्या, सिलेक्शन, मॅचिंग, मेजरमेंट, ॲनालिसिस. कोहोर्ट स्टडी याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ स्टडी सब्जेक्ट्स, ऑप्टेनिंग डाटा ऑन एक्सपोजर, सिलेक्शन ऑफ कंपॅरिझन ग्रुप, फॉलोअप अँड ॲनालिसिस. पहिलं सब्जेक्ट घ्यायचा, एक्सपोजर बघायचं, कंपॅरिझन करायचं, फॉलोअप ॲनालिसिस. ह्याच्यामध्ये रिलेटिव्ह रिस्क असते. ह्याच्यामध्ये इन्सिडन्स अमॉंग एक्सपोज्ड, इन्सिडन्स अमॉंग नॉन एक्सपोज्ड. इन्सिडन्स अमॉंग एक्सपोज्ड काय असणार, A/A+B आणि हे काय असणार C/C+D. आता ॲट्रिब्युटेबल रिस्क काय असते तर पर्सेंटेज कंट्रीब्युटेड बाय रिस्क फॅक्टर इन कॉझिंग डिसीज अमॉंग एक्सपोज्ड ग्रुप. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एवढी एक पॉप्युलेशन आहे, तेवढ्यांना डिसीज झाला आहे. मग ह्या डिसीजपैकी हे जे आहे ते आपण जर समजा स्मोकिंग जर हे केलं म्हणजे स्मोकिंग रिस्क फॅक्टर आपण त्याचं स्टडी करायला, तर मग हे माणूस आहे ते अल्कोहोल पण घेते, स्मोकिंग पण करते. हे असे डिफरंट लोकांचं डिफरंट. त्याच्यामध्ये बघायचं की स्मोकिंगचं किती कंट्रीब्युशन आहे हा डिसीज होण्यासाठी. त्याला म्हणायचं अट्रिब्युटेबल रिस्क. पर्सेंटेज कंट्रीब्युटेड बाय रिस्क फॅक्टर इन कॉझिंग डिसीज अमॉंग द एक्सपोज्ड ग्रुप. रिस्क डिफरन्स आपण हे कसं फाईंड करायचं, इन्सिडन्स अमॉंग एक्सपोज्ड मायनस इन्सिडन्स अमॉंग नॉन एक्सपोज्ड अपॉन इन्सिडन्स अपॉन एक्सपोज्ड. वरती काय फॉर्म्युला होता, अमॉंग एक्सपोज्ड अमॉंग नॉन एक्सपोज्ड. इथं अमॉंग एक्सपोज्ड मायनस नॉन एक्सपोज्ड अपॉन एक्सपोज्ड. पॉप्युलेशन ॲट्रिब्युटेड रिस्कमध्ये काय करायचं, फक्त ॲट्रिब्युटेड रिस्क काय असते तर पर्सेंटेज डिक्लाइन इन आउटकम विथ युनिट चेंज इन रिस्क फॅक्टर. म्हणजे जर आपण रिस्क फॅक्टर चेंज केला तर डिसीजचं प्रमाण कितीनं कमी झालं आहे, त्याला म्हणायचं पॉप्युलेशन ॲट्रिब्युटेड रिस्क. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त टोटल घ्यायचं, म्हणजे फक्त एक्सपोज्ड नाही, सगळी पॉप्युलेशन घ्यायची. टोटल मायनस नॉन एक्सपोज्ड आपण टोटल. नंतर इंटरप्रिटेशन ऑफ ऑड्स रेशो आणि रिस्क रेशो. ऑड्स रेशो आणि रिस्क रेशो मोस्टली सेमच असते. जर समजा ऑड्स रेशो आला 1 तर मग असोसिएशन नाही. एकपेक्षा जहा कमी आला तर निगेटिव्ह म्हणजे प्रोटेक्टिव्ह फॅक्टर उलटं ते. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त आलं तर मग पॉझिटिव्ह आहे. ॲडव्हान्स्ड ॲनालिटिकल स्टडीज ह्याच्यामध्ये आहे इकॉलॉजिकलमध्ये आहे युनिट ऑफ स्टडी आहे पॉप्युलेशन. मग कलेक्ट थर्ड पार्टी डाटा सोर्सेस, कोरिलेटेड व्हॅरिएबल्स, डिसएडव्हान्टेज, इकॉलॉजिकल फॅलसी, नॉट ॲप्लिकेबल ॲट द. म्हणजे एका पर्सनचं नाही करायचं, पूर्ण पॉप्युलेशनवरती स्टडी करायचे. नंतर रेट्रोस्पेक्टिव्ह कोहॉर्ट हे मग सांगितलेलं. ह्याच्यामध्ये पहिला पास्ट मेडिकल रेकॉर्ड्स लक्षात ठेवायचा. फॉलोअप ॲनालिसिस, मिक्स्ड कोहोर्ट. ह्याच्यामध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह पण असते, प्रोस्पेक्टिव्ह पण असते. ॲम्बिस्पेक्टिव्ह कोहोर्ट. ओपन चार्टमध्ये जर समजा आपण एक ग्रुप घेतला स्टडी करण्यासाठी पॉप्युलेशनचा, तर मग त्याच्यामध्ये परत समजा एकाला नंतर डिसीज झाला, त्यानं ॲड झाला एका स्पेसिफिक एज ग्रुपमधला, त्या एज ग्रुपमध्ये एंटर केला, मग त्यांना आला एखादं एज ग्रुपमधून बाहेर पडला आहे, मग बाहेर गेला. म्हणजे ओपन म्हणजे कोणी या कोणचा जॉईन ऑर लिव्ह प्रोसेस. आणि फिक्स्ड म्हणजे क्लोज्ड कोहोर्ट. एवढे लोक मी धरले तर मी तेवढ्यांना धरून ठेवणार, समरी नाही गरज. तर एक्सपेरिमेंटल स्टडी डिझाईन ह्याच्यामध्ये टाईप्स आहेत, रँडमाइज ट्रायल, नॉन रँडमाइज ट्रायल. रँडमाइजचे टाईप कोणते क्लिनिकल प्रिव्हेंटिव्ह रिस्क फॅक्टर, सिजेशन, ट्रायल ऑफ इटिओलॉजिकल एजंट, इव्हॅल्युएशन ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. एक्झाम्पल्स, क्लिनिकल ट्रायलचे एक्झाम्पल आहे ड्रग फॉर डिसीज, प्रिव्हेंटिव्हसाठी वॅक्सिन, रिस्क फॅक्टरसाठी ड्रग फॉर रिस्क फॅक्टर, सिजेशनसाठी क्विटिंग ऑफ रिस्क फॅक्टर. ट्रायल ऑफ इकॉलॉजिकल म्हणजे इटिओलॉजिकलमध्ये एक्सपोज्ड वर्सेस नॉन एक्सपोज्ड. नंतर नॉन रँडमाइज्डमध्ये अनकंट्रोल्ड एक्सपेरिमेंट, नॅचरल आणि बिफोर आफ्टर. ह्याच्यामध्ये नो कंट्रोल ग्रुप, डिझास्टर आणि इंटरव्हेन्शन. रँडमायझेशन काय असते तर रँडम ॲलोकेशन ऑफ सब्जेक्ट. ने नोन आणि इक्वल, नोन असेल लक्षात ठेवायचं, तर अननोन वाटते पण नोन आणि इक्वल चान्स भेटते सगळ्यांना. रिमूव्ह सिलेक्शन बायस. स्टेप्स ऑफ रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल.
त्यामध्ये मेकिंग प्रोटोकॉल, पहिल्यांदा प्रोटोकॉल बनवायचा, सिलेक्टिंग रेफरन्स आणि एक्सपेरिमेंटल पॉप्युलेशन, रँडमायझेशन करायचं, इंटरव्हेन्शन फॉलोअप. म्हणजे पहिल्यांदा एक प्रोटोकॉल बनवायचा, नंतर एक एक्सपेरिमेंटल पॉप्युलेशन घ्यायचे आणि रेफरन्स पॉप्युलेशन घ्यायचे, रँडमायझेशन करायचं, इंटरव्हेन्शन करायचं, फॉलोअप करायचं आणि आउटकम बघायचं. तर बायस आणि कन्फंडिंग, तर एरर जे होते त्याच्यामध्ये टाईप्स असतात रँडम आणि सिस्टमॅटिक. रँडम जर झालं त्याला म्हणायचं सॅम्पलिंग एरर, आणि सिस्टमॅटिक जो एरर होतो त्याला म्हणायचं बायस, म्हणजे मुद्दाम केलेला. टाईप्स ऑफ बायस, ऑब्झर्वरमध्ये जी डॉक्टर किंवा फिजिशियनकडून होते. इंटरव्ह्युअरमध्ये सब टाईप ऑफ ऑब्झर्वर बायस, म्हणजे ह्याचाच प्रकारे फक्त जे काही क्वेश्चन आहे ते लिडिंग क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे असं की त्याला समजावं असे. रिकॉलमध्ये केस आणि कंट्रोलला त्यांची इन्फॉर्मेशनच आठवत नाही, मग त्याच्यामुळे चुकीची इन्फॉर्मेशन भेटते, त्याच्यामुळं रिकॉल. ह्याच्यामध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह ही केस कंट्रोल, मग त्याला मागं जायला आठवणारच नाही जुनं काय काय झाले, म्हणून केस कंट्रोल. बर्गसोनियनमध्ये आपण हॉस्पिटल बेस्ड केस कंट्रोल स्टडी घ्यायला, मग तिथं त्या टाईपचे म्हणजे केस आणि कंट्रोल इक्वलच प्रेझेंट असणार, त्याच्यामुळं डिफरन्शियल हॉस्पिटल ॲडमिशन रेट कधी जास्त असणार कधी कमी असणार. नेमन बायसमध्ये डिफरन्शियल मॉर्टेलिटी पॅटर्न ह्याच्यामुळे होते. ऑल्सो नोन ॲज इन्सिडन्स अँड प्रिव्हॅलन्स बायस. सर्व्हिलन्समध्ये द फॅक्टर अंडर सर्व्हिलन्स इज मोस्ट लाईकली टू बी फाउंड इन द सब्जेक्ट, म्हणजे आपण एखाद्या त्याच अँगलनं बघायला लागतं त्या गोष्टीकडे, त्याच्यामुळं तिथे वाटते की ती आहेच. नंतर ॲट्रिशन बायसमध्ये ऑल्सो नोन ॲज लॉस टू फॉलोअप, म्हणजे पुढं लक्षच नाही दिलं. ॲट्रिशन शुड ऑलवेज बी अकाउंटेड फॉर इन द स्टडी. नंतर हॉथॉर्न इफेक्ट, चेंज इन द ॲटिट्यूड व्हाईल अंडर ऑब्झर्वेशन, म्हणजे एखादं जर जास्त लक्ष द्यायला तर बदलते ना आपला ॲटिट्यूड. रिसर्चर बायस, त्याच्यामध्ये गोलेम आणि पायगमॅलियन. गोलेममध्ये काय असते तर गोल लक्ष ठेवायचं, गोला म्हणजे ब्लंटिंग म्हणजे डिमोटिवेटेड. एखादा जे आहे रिसर्चर आहे ते लक्षच देत नाही, कामच करत नाही बरोबर, डिमोटिवेटेड, त्याच्यामुळे इफेक्ट कमी यायला लागते. आणि पायगमॅलियनचे म्हणजे हायपर मोटिवेटेड आहे, त्याच्यामुळे एक्झॅजरेटेड रिस्पॉन्स येते. तर कन्फंडिंग, हे जरा बायस. तर कन्फंडिंगमध्ये असते कन्फाउंडर, थर्ड व्हेरिएबल आणि इफेक्ट मॉडिफायर एक असते. कन्फाउंडर एक असते आणि इफेक्ट मॉडिफायर एक असते. कन्फाउंडर काय आहे तर समजा एखादा डिसीज आहे सी ए पॅनक्रियाज, आणि आपण त्याला रिस्क फॅक्टर धरला आहे स्मोकिंग, तर हे थर्ड आहे फॅक्टर, तर ती फक्त असोसिएटेड असते, म्हणजे याचा काही इफेक्ट होत नाही याच्यावरती, पण ते असोसिएटेड असते फक्त, म्हणजे थर्ड पार्टी. क्रायटेरिया फॉर कन्फाउंडर, असोसिएटेड विथ रिस्क फॅक्टर, असोसिएटेड विथ डिसीज, आणि स्पुरियस असोसिएशन विथ डिसीज, म्हणजे ह्या डिसीजसोबत असोसिएटेड असणार पण त्याचं काही इफेक्ट नाही होत. आणि इफेक्ट मॉडिफायरमध्ये इफेक्ट होतो. द कन्फाउंडर वर्सेस इफेक्ट मॉडिफायर. कन्फाउंडर ह्याच्यामध्ये सर्टिफिकेशन केलं, ह्याच्यामध्ये नो असोसिएशन आलं तर कन्फाउंडर, आणि डिफरन्शियल असोसिएशन आलं तर इफेक्ट मॉडिफायर. आता ट्रीटमेंट, जर बायस झाला तर बायस ट्रीटमेंट कशी, म्हणजे बायस होऊ नये किंवा झालं तर काय करायचं. सिंगल ब्लेंडिंग, म्हणजे येस वरून येस, सिंगलमध्ये फक्त सब्जेक्ट, डबलमध्ये डी लक्ष ठेवायचं डॉक्टर, मग डॉक्टर पण आणि सब्जेक्ट पण. टीवरून लक्ष ठेवायचं स्टॅटिस्टिशियन, ह्याच्यामध्ये डॉक्टर प्लस सब्जेक्ट. बेस्ट ब्लाइंडिंग आणि मोस्ट कॉमन डबल वापरते. आता ट्रीटमेंट फॉर कन्फाउंडिंग फॅक्टरसाठी एकतर आपल्याला कन्फाउंडर नोन असू शकतो किंवा अननोन असू शकतो. नोनसाठी काय करायचं, मॅचिंग करायची, आणि अननोनसाठी मग रँडमायझेशन, स्टँडर्डायझेशन, सर्टिफिकेशन, रिग्रेशन. ह्याच्यापैकी जे सर्टिफिकेशन आहे बेस्ट रिग्रेशन आहे. रँडमायझेशन, नोन अँड इक्वल चान्स भेटते ॲट द लेवल ऑफ अलोकेशन, रिमूव्ह बायस युज्ड फॉर कन्फाउंडर बायस. हिल्स क्रायटेरिया ऑफ सेंट्रल असोसिएशन. त्याच्यामध्ये टेम्पोरलमध्ये काय असते तर हे काही हिल्स क्रायटेरिया आहेत जे असतेच, म्हणजे असायला पाहिजेत त्या तिथं. रिस्क फॅक्टर ऑलवेज डिसीच्या आधीच रिस्क फॅक्टर येणार. स्ट्रेंथ ऑफ असोसिएशन, म्हणजे तिथं व्हॅलिड असोसिएशन असलं पाहिजे. स्पेसिफिसिटी ऑफ असोसिएशन, म्हणजे स्पेसिफिक रिस्क फॅक्टर शुड ऑलवेज लीड टू स्पेसिफिक, म्हणजे एक जी रिस्क फॅक्टर आहे तिकडंच गेलं पाहिजे. मोस्ट डिफिकल्ट, म्हणजे खूप सारे एक रिस्क फॅक्टर खूप सारे डिसीज करू शकतो ना, त्याच्यामुळं व्हिब्रिओ कॉलराच करते. कन्सिस्टन्सी ऑफ असोसिएशन, ऑल्सो नोन ॲज डोस रिस्पॉन्स, रिस्क फॅक्टर, डायरेक्ट डिसीज. बायोलॉजिकल प्लॉजिबिलिटी, मस्ट हॅव बायोलॉजिकल रिझन. आणि कोहरन्स ऑफ असोसिएशन, रिस्क फॅक्टर ऑलवेज असोसिएटेड विथ डिसीज. आता ॲडव्हान्स्ड एपिडेमॉलॉजी.
ह्याच्यामध्ये इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन, ह्याच्यामध्ये इव्हिडन्स बेस्ड काय असतं तर प्रिव्हियसली कंडक्टेड स्टडी, म्हणजे समजा आता आज आपण एक स्टडी केली, त्याच्यातून आपल्याला एक आउटकम भेटला, पण ह्याच्यावरती आपण मग परत स्टडी करायची का तर काही चुकलेलं असू नये किंवा ह्याच्यासाठी पण स्टडीज ऑन प्रिव्हियसली कंडक्टेड स्टडीज. मग लेवल ऑफ स्टडी सिस्टमॅटिक आणि मेटा ॲनालिसिस. सिस्टमॅटिकमध्ये काय असतं तर प्रिलिमिनरी स्टडी टू रिव्ह्यू द एक्झिस्टिंग स्टडीज टू फाइंड द इफेक्ट ऑफ इंटरव्हेन्शन ऑर रिस्क फॅक्टर. म्हणजे समजा आपण हे आलं आहे, आपण काही नवीन गोष्टी ॲड केल्या, इंटरव्हेन्शन केलं, रिस्क फॅक्टरचं साठीची ट्रीटमेंट केली, त्याच्यानंतर मग आपण परत एकदा स्टडी करून बघायची की काही इफेक्ट झाला आहे का नाही त्याचा, त्याला म्हणायचं इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. त्याच्यामध्ये सिस्टमॅटिकमध्ये फक्त प्रिलिमिनरी स्टडी करायची टू फाइंड इफेक्ट ऑफ अन इंटरव्हेन्शन ऑर रिस्क फॅक्टर ऑन आउटकम. आणि मेटा ॲनालिसिसमध्ये सिस्टमॅटिक पण करायचे आणि स्टॅटिस्टिकल पण करायचे टू फाइंड द फायनल इफेक्ट ऑफ अन इंटरव्हेन्शन ड्रग रिस्क फॅक्टर अप्रोच थ्रू फॉरेस्ट प्लॉट. फॉरेस्ट प्लॉट काय असतं तर हे एक प्लॉट आहे, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा हे केलं, ह्याचा एक मेडियन घेतला, ह्याचा मेडियन घेतला, ह्याचा आणि ही मेडियन ऑफ मेडियन टू फाइंड एक ऑड्स रेशो भेटला, मेडियन ऑफ मेडियन. आणि पुढे एक आहे, ह्याच्यामध्ये एक मेडियन आहे, इथे एक मेडियन आहे, मेडियन ऑफ मेडियन. असं करून करून मधला पॉईंट शोधायचा. नंतर स्टेप्स ऑफ इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. डिफायनिंग द रिसर्च क्वेश्चन, लिटरेचर सर्च, चॉईस ऑफ द इफेक्ट साईज मेजर, चॉईस ऑफ ॲनालिटिकल मेथड युज्ड, चॉईस ऑफ सॉफ्टवेअर, कोडिंग ऑफ इफेक्ट साईज ॲनालिसिस रिपोर्ट. कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन बायस. ह्याच्यामध्ये जर समजा अशी पॉप्युलेशन आहे, ह्याच्यामध्ये जर समजा आपण इथंच जास्त दिसायला लागले, ह्या साईडला पूर्ण काहीच नाही, म्हणजे इथं बायस झाला आहे, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होते. इथं सगळीकडे इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे, तर जेनेरिक फनल प्लॉट आणि नो बायस. प्रिफरन्स ऑफ वन टाईप ऑफ रिसर्च, म्हणजे ह्या इकडंच रिसर्च केला, इकडं ह्या पॉईंटवरती केलाच नाही, ह्याला म्हणायचं. नंतर लेवल ऑफ इव्हिडन्स. ह्याच्यामध्ये पहिलं तर असते एडिटोरियल्स, केस सिरीज, रिपोर्ट, नंतर केस कंट्रोल, नंतर कोहॉर्ट, नंतर रँडमायझेशन कंट्रोल ट्रायल, नंतर मेटा ॲनालिसिस. म्हणजे पहिल्यांदा असते एडिटोरियल, नंतर केस रिपोर्ट, केस सिरीज, नंतर केस कंट्रोल, कोहॉर्ट आणि रँडमायझ्ड कंट्रोल ट्रायल आणि मेटा ॲनालिसिस. द इंटरप्रिटेशन ऑफ एक्सपेरिमेंटल डिझाईन. इंटेन्शन टू ट्रीट ॲज पर प्रोटोकॉल ॲनालिसिस. ह्याच्यामध्ये दोन आहेत, एक आहे इंटेन्शन टू ट्रीट, एक आहे पर प्रोटोकॉल ॲनालिसिस. मग ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एक पॉप्युलेशन घेतली 200 लोकांची, ह्याच्यामध्ये रँडमायझेशन केलं. ह्याच्यामधले काही जे आहेत ना त्यांना सांगितलं की तुमची मेडिकली ट्रीटमेंट करू, ह्यांना सांगितलं तुमची सर्जिकल ट्रीटमेंट करू 100 लोकांना. पण ह्याच्यापैकी काय झालं, ह्याच्यापैकी 10 लोक पळून गेले की नाही मला सर्जरी करायची, ह्याच्यापैकी 25 लोक पळून आले की नाही मला मेडिकल ट्रीटमेंट करायची फक्त. मग इथे एकूण जनता किती झाली 115, इथे किती झाली 85. पण ह्याच्यापैकी काय झालं तर 10 लोकांना आले कॉम्प्लिकेशन आणि 105 लोक झाले क्युअर. ह्याच्यापैकी 85पैकी 8 लोकांना कॉम्प्लिकेशन आहे, 77 झाले क्युअर. मग आता आपण हेच बघू. आता हे एक झालं. आणि अल्टरनेटली आपण हे जे काही क्रॉसओव्हर झाले हे लक्षातच घ्यायचं नाही, नो क्रॉसओव्हर. ह्याच्यामध्ये मग किती जण क्युअर झाले 89 आणि कॉम्प्लिकेशन आले 11 जणांना. जर आपण या वेनं बघितलं तर मग 89 लोकांना नीट झाले आणि 11 लोकांना कॉम्प्लिकेशन आले. तर मग एक आहे ॲज पर इंटेंडेड टू ट्रीट ना, हे आहे इंटेंडेड टू ट्रीट आणि हे आहे पर प्रोटोकॉल ॲनालिसिस. मग एक चांगलं असते पर प्रोटोकॉल ॲनालिसिस. पहिल्या हात काय करायचं तर नो क्रॉसओव्हर बघायचं, क्रॉसओव्हर बघायचं नाही. मग आता कॉम्प्लिकेशन किती लोकांना आले म्हणजे कॉम्प्लिकेशन ड्यू टू दॅट मेडिकल हे आणि टोटल पॉप्युलेशन ज्यांनी मेडिकल ही घेतली, मग 11/100 आणि इथं आपण क्रॉसओव्हर कन्सिडर करायचा. मग किती लोकांना कॉम्प्लिकेशन आले 10 इंटू किती एकूण लोक किती होते 115. हे झालं पर प्रोटोकॉल ॲनालिसिस. असेसमेंट ऑफ सिग्निफिकंट रिस्क फॅक्टर युजिंग ऑड्स रेशो आणि CI काय आहे तर कॉन्फिडन्स इंटरवल. मग ह्याच्यामध्ये ऑड्स रेशो जर 1पेक्षा कमी आला तर मग असं सिग्निफिकंट रिस्क फॅक्टर नसतो आणि समजा 1पेक्षा जास्त असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर इथून इथपर्यंत जर असेल आणि जर तिथे 1 असेल तर ते कन्सिडर करायचं नाही. म्हणजे कॉन्फिडन्स इंटरवलमध्ये व्हॅल्यू 1 इज नॉट इन्क्लुडेड जर असेल तर ते सिग्निफिकंट असते आणि 1 जर इन्क्लूड झाली तर ती नॉट सिग्निफिकंट होते. म्हणजे समजा इथं आता 0.4 आहे म्हणजे एक तर त्या आधीच 1पेक्षा कमी म्हणजे रिस्क फॅक्टर नो सिग्निफिकंट रिस्क फॅक्टर. 4.7 आहे पण ही जी आहे ती 0.8 to 9.75 म्हणजे इथे एक येते ह्याच्यामध्ये म्हणून हे पण नाही.
नंतर 0.5 1पेक्षा कमी त्याच्यामुळे नाही, म्हणजे आधीच वगळलेले हे, परत 0पेक्षा कमी 1पेक्षा कमी हे आधी हे नंतर बघितलं. तर ह्या उरलेल्यापैकी पण चाळणी करून हे निघतात. फक्त ह्याच्यामध्ये 1 येत नाही, ह्याच्यामध्ये 1 येत नाही, ह्याच्यामध्ये 1 येत नाही. तर नंबर निडेड टू ट्रीट ऑर हार्म, ह्याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं, तर समजा इव्हेंट आणि नॉन इव्हेंट म्हणजे क्युअर्ड, कॉम्प्लिकेशन आणि डिसीज. नॉन इव्हेंटमध्ये फेल्युअर, नो कॉम्प्लिकेशन, नो डिसीज. क्युअर पण नाही झाले, कॉम्प्लिकेशन नाही आले, डिसीज पण नाही आला, नो. ह्याच्यामध्ये मग जर समजा इव्हेंट रेट, कंट्रोल ग्रुप इव्हेंट रेटमध्ये हे घ्यायचे, ह्याच्यामध्ये हे घ्यायचे D/Y आणि B/X. ॲब्सोल्यूट रिस्क रिडक्शन, ह्याच्यामध्ये ह्यातून हे मायनस करायचं, CER मायनस EER. कंट्रोल ग्रुप इव्हेंट रेट, एक्सपेरिमेंटल ग्रुप इव्हेंट रेट, नो नीडेड टू ट्रीट मध्ये 1/AR. अदर स्टडी डिझाईनमध्ये मल्टीफॅक्टोरियल स्टडी डिझाईन, डिडक्टिव्ह झालं नाही एवढंच आहे. मल्टीफॅक्टोरियलमध्ये क्रॉसओव्हर स्टडी डिझाईन, याच्यामध्ये समजा एक ग्रुप आहे आणि ही एक ग्रुप आहे. ह्याच्यामध्ये जर आपण पहिल्यांदा ड्रग दिला, एकाला प्लेसिबो दिलं फक्त, मग परत वॉशआउट पिरियड ठेवला थोडा, ह्याच्यामध्ये काहीच दिलं नाही, आणि परत सेकंड टाईम परत ॲडमिनिस्टर केलं. हे असते मल्टीफॅक्टोरियल स्टडी डिझाईन. ह्याचा ॲडव्हान्टेज काय तर नो इथिकल इश्यू, ह्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. डिसॲडव्हान्टेज काय आहे तर ड्रग इज क्युरेटिव्ह आणि डिसीज इज शॉर्ट ॲक्यूट लिदल आणि लॉंग वॉशआउट पिरियड. म्हणजे एकतर ड्रग क्युरेटिव्ह आहे, डिसीज शॉर्टर ॲक्यूट लिदल आहे आणि लॉंग वॉशआउट पिरियड आहे. आता इंडक्टिव्ह रिसर्च. डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह काय असते तर नवीन तयार करायचं, म्हणजे डेव्हलप थेरीज, एक्सप्लोअर स्टडी, फोकस्ड ग्रुप डिस्कशन, बॉटम अप्रोच आणि क्वालिटेटिव्ह मेथड. पण डिडक्टिव्हमध्ये फक्त जे आहे ते कन्फर्म करणं वगैरे, टेस्ट थेरी, कन्फर्मेटिव्ह टॉप डाऊन आणि क्वांटिटेटिव्ह मेथड. सर्जिकल ट्रायल, ह्याच्यामध्ये काय ॲडव्हान्टेज, इम्प्रूव्ह सर्जिकल टेक्निक आणि लिमिटेशन काय, इथिकल क्लिअरन्स, स्टँडर्डायझेशन ऑफ प्रोसिजर, बायोलॉजिकल इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन. हे तर नेस्टेड केस कंट्रोलमध्ये काय असते, तर समजा फॉर्म्युलेशन ऑफ कंट्रोल ग्रुप विदिन कोहर्ट. म्हणजे समजा आपण एक हे घेतला, पॉप्युलेशन घेतली, कोहर्ट म्हणजे काय, प्रोस्पेक्टिव्ह आहे. मग आपण इथून चालू केलं की हां बघू ह्याला डिसीज होते का, पण इथं आल्यावर म्हणजे 10 लोक घेतले, त्यापैकी समजा 8 लोकांना इथे गेल्यावर डिसीज झाला, पण मध्येच एका टाईम पिरियडमध्ये समजलं की ह्याच्यापैकी 2 लोकांना डिसीज झाला. मग आपण ह्यालाच करायचं केस आणि उरलेल्यांना करायचं कंट्रोल. म्हणजे ग्रुपमध्येच एक कंट्रोल ग्रुप आणि केस ग्रुप तयार करायचं, म्हणजे नेस्टिंग करायची त्याची. टाईप ऑफ कोर्स स्टडी, बेटर ॲनालिसिस, स्टडी ऑफ म्हणजे रेअर ऑर एक्सपेन्सिव्ह. ॲडव्हान्टेज एक तर हे असोसिएटेड विथ टाईम ट्रेन आणि ऑड्स रेशो, रिस्क रेशो हे सगळं कॅल्क्युलेट करता येते. आणि डिसॲडव्हान्टेज काय तरी कॉम्प्लेक्स स्टडी, म्हणजे समजा स्टडी फॉर MI ओव्हर 10 years, नंबर ऑफ पीपल विथ MI ड्युरिंग इनिशियल प्रोग्रेशन ऑफ स्टडी कंट्रोल. नंतर स्टडी सुपेरियरिटी, इक्विव्हॅलन्स इन नॉन इन्फेरिटी कसं शोधायचं. जर समजा एक आहे तर आपण एखादं म्हणजे एक स्टँडर्ड ड्रग तर आहे आपल्याकडे अवेलेबल, आपण नवीन ड्रग बनवलं तर आपल्याला बघायचं की ते इफेक्ट चांगला दाखवते, काहीच दाखवत नाही का खराब दाखवते. जर इफेक्ट मच इफेक्टिव्ह दाखवलं त्याला म्हणे सुपेरियरिटी. जर लेस साईड इफेक्ट दॅन कंट्रोल ड्रग असेल तर मग ते आहे नॉन इन्फेरियरिटी. आणि लेस कॉस्ट बट इक्वल इफिकसी असेल तर मग इक्विव्हॅलन्सी. सुपेरियरिटी कधी म्हणायचं तर मग मच इफेक्टिव्ह. जर समजा साईड इफेक्ट कमी केले त्यानं तर त्याला म्हणायचं नॉन इन्फेरियरिटी, आणि कॉस्ट कमी केली आणि इक्वल इफिकसी असेल तर म्हणायचं इक्विव्हॅलन्सी. डेल्टा इज द अलाउड इफेक्ट. तर ह्याच्यामध्ये हे आहे डेल्टामध्ये एकतर जर ह्या रेषेच्या मागं गेलं तर त्याला म्हणायचं नॉन इन्फेरियरिटी. जर ही आहे बेसिक, ह्याच्या जर वरती गेलं तर त्याला म्हणायचं सुपेरियरिटी, आणि हे आहे इक्विव्हॅलन्स. त्यानंतर ऑपरेशन रिसर्च झालं. ऑपरेशन्स रिसर्च, हेल्थ सिस्टीम रिसर्च, नॅशनल प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, रिमूव्ह बॉटलनेक इफेक्ट, कल्चरल हिंड्रन्सेस, इम्प्रूव्ह इफेक्टिव्हिटी. स्टँडर्ड्स अँड गाईडलाईन्स हे तर काय लक्षात राहणार नाहीत. कॉन्सॉर्ट, स्टोव, प्रिझमा, केअर, SRQR, स्टार्ड, स्क्वायर. क्वासी मीन्स पार्शियल. झालं.